तुमचे एक्सपेन्सेस असतात मंथली बजेटमध्ये. ओके, त्याच्यामधनं सेक्टर्स कसे निर्माण होतात, काय आता तुम्ही कुठे कुठे खर्च करता तुमच्या बजेटमध्ये. कपडे, ओके, तर कॉटन सेक्टर पहिला सेक्टर आहे की कॉटन सेक्टरमध्ये काही शेअर्स तुम्ही कुठल्याही साईटमध्ये जा, कॉटन सेक्टर टाका, त्याच्यामध्ये तुम्हाला शेअर्स दिसतील की कुठले कुठले शेअर्स आहेत आणि त्यापैकी चांगले कुठले शेअर्स आहेत तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरला विचारा आणि त्याप्रमाणे त्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करा. प्रत्येक सेक्टरमध्ये तुम्ही एक शेअर, टॉप शेअर घ्यायला पाहिजे की ज्याच्यामध्ये त्या कंपनीचं कॅरेक्टर चांगलं आहे आणि तुम्हाला मेंटरने सांगितलं की अरे हा चांगला शेअर आहे आणि तो आत्ता बेअर मार्केटमध्ये. इम्पॉर्टंट इज भाव भगवानचे. सेक्टर सगळ्यात चांगले असतात पण भाव चांगला नसला तर ते तेव्हा एंट्री घ्यायची नाही, त्याच्यानंतर एंट्री घ्यायची व्हेनेवर इट फॉल्स. आणि प्रत्येक शेअर तुम्हाला वर्षात एकदा चांगला पडतोच आणि तेव्हा तुम्ही एंट्री घ्यायला पाहिजे. ओके, सो दॅट इज कॉटन सेक्टर. टोटल सेक्टर्स किती आहेत? 58 सेक्टर्स आहेत मोठी. त्याच्यापैकी 100 पण होऊ शकतात, पण 58 सेक्टर्स मोठे सेक्टर्स आहेत की ज्याला तुम्ही म्हणू शकता हां बाबा हा सेक्टर आहे. तर पहिला तुम्हाला सांगितला टेक्स्टाईल. ओके, टेक्स्टाईल सेक्टर हलत असतो कसा, शेअर्स कसे हलत असतात तर कॉटनचे प्राइसेस, रॉ मटेरियल काय त्याचं. ओके, नंतर डिमांड काय, रेडीमेडला डिमांड आहे का, यार्नला डिमांड आहे आणि कुठे डिमांड आहे, अमेरिकेमध्ये डिमांड आहे का इंडियामध्येच डिमांड आहे, आणि तुमचा कॉम्पिटिटर काय करतो आहे, बांगलादेश काय करतो आहे. सध्या बांगलादेशमध्ये अराजक चाललं आहे, त्याच्यामुळे इंडियाच्या कॉटन सेक्टरला म्हणजे टेक्स्टाईल सेक्टरला उत्तम भाव आहे. त्याच्यामुळे इंडियाचे टेक्स्टाईल सगळे शेअर्स आत्ता वरती चालले आहेत किंवा ऑलरेडी गेलेले आहेत. तर ज्यांनी हे ओळखलं की बांगलादेशात प्रॉब्लेम सुरू झाला टिपिकली 3-4 महिन्यापूर्वी आणि त्याच्यानंतर मार्केटमध्ये न्यूज येतात, तुम्ही व्हाईट पेपर जरी वाचला, म्हणजे पिंक पेपर नव्हे, इंग्लिश बिझनेस टाईप पेपर नाही, आपला रेग्युलर जे पुण्याला व्हाईट पेपर येतात न्यूजपेपर, तिथे जरी वाचलं तरी तुम्हाला कळेल की बांगलादेशात प्रॉब्लेम आहे, त्यामुळे इंडियातल्या टेक्स्टाईल सेक्टरला चांगले दिवस येणार आहेत. तर ही बातमी वाचून तुम्हाला कळायला पाहिजे आता हे खरी आहे का खोटी आहे हे तुम्ही पडताळून पाहणं आवश्यक आहे. आणि त्याच्यानंतर यू स्टार्ट बाईंग आणि यू हॅव मेड ऑलरेडी 30-40% मनी इन दिस सेक्टर, टेक्स्टाईल सेक्टर इन लास्ट 4 months. दिस इज अ ट्रू स्टोरी, आय एम नॉट लाईंग, राईट. अँड आय वॉन्ट यू टू बिकम रिच, दॅट्स वाय आय नो दिस चॅनल. दुसरा केमिकल्स. ओके, केमिकल्समध्ये अमाइन्स, पेस्टिसाईड, हजारो गोष्टी येतात केमिकल्समध्ये. तो पण सेक्टर गेले काही महिने डाऊन आहे आणि त्याच्यामध्ये वन कॅन थिंक ऑफ इन्व्हेस्टिंग ॲट द राईट प्राईस, भाव भगवानचे. आणि तुम्ही जर ग्राफ बघितला कुठल्याही अमाइन्स सेक्टरचा, अमाइन्समध्ये समजा जस्ट टाईप अमाइन्स, यू विल गेट ॲटलिस्ट 6-7 शेअर्सची लिस्ट येईल की जे अमाइन्स बनवतात, की जे फार्मामध्ये वापरतात आणि जे इंडस्ट्रीमध्ये वापरले जातात. तर अमाइन्सचे शेअर्स तुम्ही आत्ता घेऊ शकता इफ यू लाईक आणि इफ युअर मेंटर सजेस्ट दॅट. नंतर QSR इज क्विक सर्व्हिस रेस्टॉरंट्स. QSR क्विक सर्व्हिस रेस्टॉरंटमध्ये असं आहे की बरेचसे आता यंग पिढी काय आहे तर जुनी पिढी पण सारखी हॉटेलला जात असते क्विक सर्व्हिस रेस्टॉरंट्समध्ये. ओके, समहाऊ द अदर दे आर नॉट परफॉर्मिंग वेल बिकॉज दे इन्व्हेस्टेड मोर आणि त्यामुळे डेट रिटर्न आहेत हे सगळे, कारण इन्व्हेस्टमेंट केलेली आहे आणि पुढच्या 2-3 वर्षामध्ये हे होपफुली विल कम बॅक, कारण सेल्स त्यांचे चांगले चालले आहेत पण व्याज त्यांचं खूप जातं आहे आणि व्याजामुळे त्यांना प्रॉफिट दाखवता येत नाही आहे बऱ्याचशा QSR सेक्टरला, एक्सेप्ट मे बी ज्युबिलंट फूड्स किंवा समथिंग लाईक दॅट. तर हा एक सेक्टर आहे जो अपकमिंग सेक्टर आहे. ओके, फ्युचरिस्टिक सेक्टर आहे. क्रूड ऑइल अँड इज डेरिव्हेटिव्ह, हे तर काय आपली जिंदगी याच्याशी बांधील आहे. क्रूड ऑइलला काय मरण नाही, आपल्याला सारखंच क्रूड ऑइलचे डेरिव्हेटिव्ज आणि पेट्रोल, डिझेल आणि फ्युअल लागणारच आहे. तर त्याच्यानंतर आहे अल्कली, क्लोरो अल्कली किंवा जे ग्लास मॅन्युफॅक्चरिंग करतात ना त्याला क्लोरो अल्कली लागतो किंवा ॲल्युमिनियम इंडस्ट्रीला क्लोरो अल्कली लागतो, कॉस्टिक सोडा ज्याला म्हणतात. तो सेक्टर सध्या डाऊन आहे आणि तो बेअर मार्केटमध्ये अजूनही आहे. सो असे सेक्टर्समध्ये तुम्ही जे 58 सेक्टरपैकी जे काय आत्ता घेण्याजोगे दिसत आहेत किंवा जे आता पुढच्या 2 वर्षामध्ये तुम्हाला 20% रिटर्न देऊ शकतात, FDपेक्षा जास्त. माझ्या टॅगलाईन इज FDपेक्षा जास्त मिळणार आणि किती मिळणार तर मॅक्सिमम तुम्हाला वर्षाला 15 ते 20% मिळू शकतात. ओके, आय एम ऑलवेज अँकरिंग मायसेल्फ ॲट 12%. आय एम नॉट हंग्री फॉर मोर प्रॉफिट्स. इफ यू गेट, ओके, कोणाला नको आहे प्रॉफिट, पण यू हॅव युअर बजेट बेस्ड ऑन 12% रिटर्न विच इज मोर दॅन FD. आणि FD पण तुम्ही करा मे बी तुमच्या वयाप्रमाणे. तुमचं जर वय 25 असेल तर तुम्ही 25% तुमच्या टोटल जे तुमच्याकडे ॲसेट्स अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये 25% तुम्ही FD करा. पण उरलेले 75% पैसे तुम्ही शेअर मार्केटमध्ये योग्य भावात योग्य वेळी घालायला पाहिजेत. ज्यांचं वय 50 आहे त्यांनी 50% FDमध्ये ठेवा फॉर सेफ्टी, 50% तुम्ही शेअर मार्केटमध्ये योग्य पद्धतीने तुमच्या ॲडवायझरला विचारून घातलेच पाहिजे. देन यू विल मेक अ बिग.
बिग डिफरन्स इन युअर लाईफ अँड बिग डिफरन्स टू अदर्स ऑल्सो, राईट? कारण तुम्ही म्हणाल की मला आता पैसे नको, या वयात मी काय करणार, मला कुठल्याच अशा आवडीनिवडी नाही आहेत की ज्याच्यासाठी मला पैसे लागतो. अरे पण पैसे मिळवायला तुम्हाला प्रत्येकाला आवडतंच असं नाही, पण तुम्हाला आवडायला पाहिजे, कारण दुसऱ्यांना पैसे लागत असतात, तुमच्या फॅमिलीला लागतात, तुमच्या सोशल सर्कलमध्ये लागतात, फिलॉन्थ्रॉफी तुम्ही करू शकता, तुम्हाला मान मिळू शकतो तुम्हाला पैसे मिळाले की. म्हणून तरी तुम्ही, माझे वडील असे म्हणायचे, पैसे मिळवत राहा टिल यू डाय, बिकॉज यू नीड मनी फॉर व्हेरियस अदर थिंग्स, नॉट ओनली फॉर पर्चेसेस बट टू हेल्प अदर्स, टू डू फिलॉन्थ्रॉफी, टू हेल्प नीडी अँड सेव्हरल अदर सोशल कॉजेस आर देअर, राईट? आपण सेक्टरबद्दल बोलत होतो. तर अल्कली झाला. इन्शुरन्स सेक्टर अजूनही अंडरप्राइज्ड आहे. आय डोंट नो व्हाय. इन्शुरन्स इज गोईंग अप लाईक मॅड, लाईक प्रत्येकजण इन्शुरन्स करतो आहे, 2-3 इन्शुरन्स करतो आहे, पण ह्याचे क्लेम रेशोज खूप जास्त आहेत, त्यामुळे इन्शुरन्समध्ये शेअर्स वाढत नाहीत. त्याला हा एक मेन कारण आहे. आणि गव्हर्मेंट इश्यूज जे असतात की GST, आता GST त्याला 18% 5% आणतात वगैरे वगैरे, त्याच्यामुळे पण त्यात इम्पॅक्ट पडेल, त्यांचं प्रॉफिटेबिलिटी वाढेल. आणि मेन strength of insurance sector is they have big amount of money coming every month and which they invest in the market also and then make profit from market also. त्यामुळे इन्शुरन्स सेक्टरचे 2 व्हर्टिकल असतात. एक त्यांचा कोर बिझनेस असतो, ज्यातनं इन्शुरन्स प्रीमियम त्यांनी घेतले आणि किती त्यांचे क्लेम्स परत दिले, व्हर्सेस व्हॉट दे हॅव इन्व्हेस्टेड इन द मार्केट अँड व्हॉट दे हॅव सोल्ड इन टू मार्केट, आणि त्याचा प्रॉफिट किती झाला आहे. तर PSU इन्शुरन्स शेअर्स आहेत, प्रायव्हेट सेक्टर पण आहेत. इन्शुरन्स सेक्टर टाईप करा गुगलवर, तुम्हाला सगळे शेअर्स दिसतील. आणि त्याच्यामध्ये मग तुम्ही स्टडी करा की कोणाचे प्रॉफिट्स इयर ऑन इयर वाढतात आहेत, कोणाचे प्रॉफिट स्टेडी आहेत, कोणाचे प्रॉफिट पडत आहेत, कोणी डिव्हिडंड दिले, डिव्हिडंड पेईंग, या सगळ्या कंपन्या डिव्हिडंड पेईंग असतात नॉर्मली, तर डिव्हिडंड पण तुम्हाला मिळत राहील. आणि पॅरलली कॅपिटल डिप्रिसिएशन पण होईलच इन्शुरन्स सेक्टर. अमेरिकेमध्ये इन्शुरन्स सेक्टर जबरदस्त पॉप्युलर आहे. मग इन्शुरन्स सेक्टर मे बी वन ऑफ द टॉप आफ्टर युअर ॲपल, गुगल अँड फँग शेअर्स. ओके. त्याच्यानंतर पेस्टिसाइड्स, आपल्या खाण्यापिण्याच्या गोष्टी ज्या आहेत किंवा जे स्टेपल्स म्हणतात, त्याला पेस्टिसाइड्स गेले कित्येक वर्ष वापरतात. पेस्टिसाइड्स हा न संपणारा असा विषय आहे की आपण जे खातो आहे, आपण पेस्टिसाइड आपण ॲटोमॅटिकली खातो आहे आपल्या अन्नाबरोबर, आणि त्यामुळे आपण हॉस्पिटलमध्ये पण सारखे जायला लागतं आहे. पण ही सायकल चालूच राहणार. याच्यामध्ये समबडी हॅज टू ब्रेक इट, अँड आय डोंट नो व्हेन अँड हू विल ब्रेक दिस, की आपण पेस्टिसाइड्स कमी कसं वापरू, ते कधी होईल मला काही माहीत नाही, पण होईल हळूहळू. पण सध्या तर पेस्टिसाइड सेक्टर, जसा रेनी सीझन येतो, हा सगळा सीझनल सेक्टर आहे. पेस्टिसाइड तुम्हाला रेनी सीझननंतर खूप लागतात किंवा त्या वेळेला लागतात, त्यानंतर पेस्टिसाइड लागत नाही, त्यामुळे शेअर्स पण तसेच परफॉर्म करतात. बरेचसे सेक्टर यातले सीझनल आहेत. शुगर सेक्टर इज सीझनल. ओके. देन आता जो सांगितला पेस्टिसाइड सेक्टर, फर्टिलायझर सेक्टर इज सीझनल, हॉटेल सेक्टर इज सीझनल. ओके. असं सीझनल सेक्टर्स यू मस्ट बी एबल टू आयडेंटिफाय. सीझनल म्हणजे कसं, 2 क्वार्टर्स, वर्षामध्ये 4 क्वार्टर असतात, त्यातले 2 क्वार्टर्स त्यांचे उत्तम असतात आणि 2 क्वार्टर सो असतात किंवा लॉसमध्ये असतात. तर जेव्हा लॉसमध्ये असतात त्यांचे क्वार्टर्स, तेव्हा शेअर मार्केट, त्यांचे शेअर प्राइसेस पडतात, आणि जेव्हा त्यांचे प्रॉफिटमध्ये जातात क्वार्टर्स, तेव्हा शेअर्सचे प्राइसेस वरती जातात. सो दिस इज सिम्पल लॉजिक की बाय लो अँड सेल हाय. एवढं जरी तुम्हाला कळलं या सिजनल सेक्टर्समध्ये तरी उत्तम आहे, राईट? आणि असे 58 सेक्टर आहेत. आपण ह्या उरलेल्या सेक्टर्सबद्दल पुढच्या भागात बोलू. थोडा विश्रांती घेतो. तुम्हाला जर हे चॅनल आवडलं असेल तर तुम्ही या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा.